In last lecture, we studied about general characteristics of organic compound. Okay, now we are studying topic basic principles of organic chemistry. Okay, we are right now studying general characteristics of organic compound. यामध्ये आपण काल काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते. कोणकोणते पाहिले होते आठवतं का? पहा बरं, कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स काल आपण पाहिले होते. पहिलं पाहिलं होतं आपण, कोणतं पाहिलं होतं, मागे पुढे होत्या, पण कोणतं पाहिलं होतं आपण? पाहिलं होतं कंपोजिशन. चला, कोणतं पाहिलं आपण? कंपोजिशन पाहिलं होतं. ठीक आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कंपोजिशन काय असतं? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते असतात? मागच्या लेक्चरमध्ये, त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड हा मार्कर आहे. त्याचबरोबर काही जणांना समजण्यासाठी आणखी असं सांगतोय की हे सॅनिटायझर आहे. काय हा? तर सॅनिटायझर. सो सॅनिटायझर कंटेन इथिल अल्कोहोल. याच्यामध्ये काय असतं? इथिल अल्कोहोल. त्याचबरोबर वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स यामध्ये असतात. हे सॅनिटायझर आहे. ओके. त्याचबरोबर सगळ्यांना माहिती आहे मोबाईलचं कव्हर. ओके, मोबाईलचं कव्हर जे असतं प्लास्टिक कव्हर. ओके, इट इज अ रबर. इट इज अ स्पेशल रबर आहे. आणि हा पण काय? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. एवन दो मोबाईल फोन जे काय कव्हर असतं प्लास्टिक कव्हर, ते पण काय? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. भरपूर ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला माहिती होतं, वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे मेडिसिन्स असतात. हे एक आहे पहा, पेन किलर आहे. पेन किलर, पॅरासिटामॉल नावाची गोळी माहिती तुम्हाला तापासाठी असणारी. तर हे सगळे काय आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड पाहतोय. पहिलं आपण पाहिलं होतं कोणतं? कंपोजिशन. ऑर्गॅनिक कंपाऊंड मेनली कंटेन कार्बन, हायड्रोजन. मोस्टली काय असतं? मोस्टली कंटेन ऑक्सिजन अँड ऑल्सो सम अदर एलिमेंट्स. आणि त्याचबरोबर कोणते एलिमेंट्स असतात तुम्हाला माहिती आहे? नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, हॅलोजन या प्रकारचे एलिमेंट देखील त्याच्यात असतात. ओके. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये महत्वाचं कंटेन कार्बन, हायड्रोजन, नंतर ऑक्सिजन असतं. तर काही कंपाऊंड मध्ये नायट्रोजन असतं, सल्फर असतं, फॉस्फरस असतं, हॅलोजन असतं. हे माहिती आहे, मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं. दुसरं आपण पाहिलं होतं कोव्हॅलंट इन नेचर. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणते बॉन्ड असतात बरं? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये सर्वचे सर्व कोणते? कोव्हॅलंट बॉन्ड असतात. जे बॉन्ड शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तयार होतात ते कोव्हॅलंट बॉन्ड. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतात. म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नेचर हे कसं असतं? कोव्हॅलंट इन नेचर असतं. ओके, दुसरं पाहिलं. त्यानंतर आपण तिसरं पाहिलं होतं सोल्युबिलिटीच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत पाहिलं त्याचं? सोल्युबिलिटी. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे कसे सोल्युबल असतात? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे इथिल अल्कोहोल किंवा बेन्झीन किंवा CCl4 अशा प्रकारच्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये ते सोल्युबल होतात. पाण्यात ते सोल्युबल होत नाहीत, हेही आपण पाहिलं. त्यानंतर चौथं जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं होतं आपण, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. कोणता? मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट असेल किंवा बॉइलिंग पॉइंट असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हा कसा असतो बरं? लो असतो. कसा असतो तर? Organic compound having low melting as well as boiling point as compared to remaining other elements. किंवा आपण inorganic elements पेक्षा, inorganic compound पेक्षा कमी असतो असं आपण पाहिलं होतं. ओके, हे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते. आणखी कोणते कॅरेक्टरिस्टिक पाहिले होते? त्यातलं 5 पाहिले होते नाही का? एक कंपोजिशन पाहिलं, दुसरं कोव्हॅलंट नेचर पाहिलं होतं, तिसरं सोल्युबिलिटी, चौथं मेल्टिंग पॉइंट, पाचवं पॉइंट. आठवतं का पाचवं कोणतं होतं तर? आठवतंय कोणतं होतं? तर पाचवं होतं कॅटेनेशन. पाचवं कोणतं होतं तर? कॅटेनेशन. तुम्हाला म्हणलं खाली वर झाले असेल, नंबर सिरीज चेंज झाले असेल, पण हे काल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते. कोणतं? कॅटेनेशन. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ कार्बन. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ कार्बन and carbon having remarkable property to form long chain with carbon atom and that property is called as a catenation. कार्बनला एक आपण म्हणू शकतो वैशिष्ट्यपूर्ण अशी देणगी लाभलेली आहे नाही का? वैशिष्ट्यपूर्ण काय लाभली तर देणगी. आणि त्या देणगीच्या साहाय्यानं कार्बन अशी लिंकेज मोठी होत जाते. आणि म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग कॅटेनेशन प्रॉपर्टी, ते मोठे असतात, ते कॉम्प्लेक्स असतात, ते मोठे असतात. ओके, इथपर्यंत आपण पाहिलं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचे पाहतात 6 नंबरचं. हे 5 झाले. 6 नंबरचं मी असं म्हणेल ऑर्गॅनिक कंपाऊंड शो आयसोमेरिझम प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? आयसोमेरिझम प्रॉपर्टी. पाहायचं 6 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज आयसोमेरिझम. कोणत्या विद्यार्थ्यांना? आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम म्हणजे काय असतं त्याचे एक्झाम्पल देतो. त्याचे काय देतो? एक्झाम्पल देतो आणि नंतर त्याचे डेफिनेशन तुम्हाला मी सांगतो. ओके, आर यू अंडरस्टूड?
काय इथं मी काही इथं एक्झाम्पल घेतोय. EMF म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, EMF काय तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. किंवा असं वाटतं की अगोदर डेफिनेशन सांगा तुम्हाला. ओके, इथं लिहितो पहा. ऑर्गॅनिक कंपाऊंड शो आयसोमेरिझम प्रॉपर्टी. ऑर्गॅनिक कंपाऊंड शो आयसोमेरिझम प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? आयसोमेरिझम प्रॉपर्टी. आता आयसोमेरिझम म्हणजे काय हे सांगतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स शो आयसोमेरिझम प्रॉपर्टी. आयसोमेरिझम याचा अर्थ मी असं म्हणेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 हा काय तर C4H10 हा कोणता फॉर्म्युला विद्यार्थ्यांनो? मॉलिक्युलर फॉर्म्युला. ज्या फॉर्म्युल्यामध्ये वेगवेगळ्या एलिमेंटचे किती ऍटम असतात या फॉर्म्युल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला असं आपण म्हणतो. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज C4H10 अँड इट हॅज टू डिफरंट स्ट्रक्चर्स. एक पाहायचं CH3 CH2 CH2 CH3 हे एक स्ट्रक्चर आहे आणि दुसरं स्ट्रक्चर काढतोय तुम्ही CH3 CH CH3. इथं हे दुसरं स्ट्रक्चर. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की याचं नाव काय? बरं सांगा, याचं नाव काय? तर 4 चे 4 कार्बन ऍटम, 4 चे 4 कार्बन ऍटम हे सरळ रेषेमध्ये येतं. 1 2 3 आणि 4. याचं कॉमन नेम आहे N ब्युटेन. काय याचं कॉमन नेम? N ब्युटेन. आणि इथं जर तुम्ही पाहिलं या कंपाऊंड मध्ये, दुसऱ्या कंपाऊंड मध्ये, तर किती कार्बन ऍटम सरळ रेषेमध्ये येतं? 3. किती येतं? 3. हा एक, हा दुसरा, हा तिसरा. आणि 2 नंबरच्या कार्बनला काय जोडलाय? मिथिल ग्रुप जोडलाय. आणि केमिस्ट्रीमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेस नॉर्मल चेनच्या कार्बनला जर 2 म्हणजे सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला नॉर्मल चेनच्या मिथिल ग्रुप जोडलेला असेल तर त्याला प्रेफिक्स आयसो वापरायचा असतो. कोणता वापरायचा असतो? आयसो. आणि टोटल कार्बन 4 येतं म्हणून याचं नाव आहे आयसोब्युटेन. काय याचं नाव? आयसोब्युटेन. चला मला काय सांगायचं पहा. मला एवढं सांगायचंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड शो आयसोमेरिझम प्रॉपर्टी. हा जो कंपाऊंड आहे हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कार्बन आहे ना याच्यात? आहे. ओके, C4H10 हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आहे. काय तर C4H10. आता याचं एक पहिलं पॉसिबल स्ट्रक्चर मी असं काढलं, 1 2 3 4 कार्बन सरळ रेषेत काढले आणि राहिलेले हायड्रोजन जोडले. याचं नाव N ब्युटेन आहे. ओके, दुसरी पॉसिबिलिटी स्ट्रक्चर काढण्याची दुसरी पॉसिबिलिटी कोणती? तर 1 2 3 असं काढले आणि एक कार्बन वरती काढला, बाकीचे हायड्रोजन जोडले. ओके, हे स्ट्रक्चर. तर हे एक स्ट्रक्चर आहे, हा एक कंपाऊंड आहे, याचं नाव N ब्युटेन. आणि हा दुसरा कंपाऊंड याचं नाव काय तर आयसोब्युटेन. आता काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. C4H10 ऑर्गॅनिक कंपाऊंड शो 2 चेन आयसोमर्स. मग आता चेन आयसोमर्स, आता आयसोमर्स हा शब्द आला. कोणता आला? आयसोमर्स. मग आयसोमर्स काय असतात तुम्ही असं, ह्या कंपाऊंडचं नाव काय? बरं डोळे उघडे ठेवून सांगायचं. या कंपाऊंडचं नाव काय? N ब्युटेन. आणि या कंपाऊंडचं नाव काय? आयसोब्युटेन. किंवा जर तुम्हाला 10वीला आययुपीएसी नेम जर झाला असेल तर तुम्ही सरळ लिहू शकता 1 2 3 4 ह्याचं आययुपीएसी नेम काय? तर फक्त ब्युटेन हे याचं, या कंपाऊंडचं कोणतं नाव आहे? आययुपीएसी नेम. लक्षात ठेवा, हे खालचं नाव कोणतं आहे? आययुपीएसी. आणि वरचं नाव कोणतं आहे? मग तर वरचं नाव आहे कॉमन नेम. कोणतं नाव आहे? नेम आहे ते कॉमन नेम. इथं आयसोब्युटेन हे कोणतं नाव आहे विद्यार्थ्यांनो? तर आयसोब्युटेन हे कॉमन नेम आहे आणि त्याचं आययुपीएसी नेम काय? तर 2 मिथिल. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप जोडलाय, 2 मिथिल. आणि 3 कार्बन ऍटम असलेला अल्केन कोणता? प्रोपेन. 2 मिथिल प्रोपेन. हे कोणतं नाव आहे? तर हे आहे आययुपीएसी नेम. कोणतं विद्यार्थ्यांनो? हे आययुपीएसी नेम आहे. ओके, दीज 2 कंपाऊंड्स, कंपाऊंड हे कंपाऊंड 2 हा ब्युटेन आहे आणि हा कोणता आहे? 2 मिथिल प्रोपेन. दीज 2 कंपाऊंड्स having same molecular formula but different structural formula and these two structures are called as isomers of each other. iso याचा अर्थ सेम. iso याचा अर्थ काय? सेम. आणि मर MEROS यापासून आला तो. त्याला शॉर्टकट आपण असे म्हणू शकतो मर, MER म्हणजे पार्ट. मर म्हणजे काय तर पार्ट. मर म्हणजे जाणे नाही, मर म्हणजे तसं नाही. आयसो म्हणजे सेम, मर म्हणजे पार्ट. तर असं म्हणेल या कंपाऊंड मध्ये किती कार्बन येतं? बरं या कंपाऊंड मध्ये तुम्हाला माहिती किती कार्बन पावर? 1 2 3 4 कार्बन 4. हायड्रोजन किती येतं? 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 3 10. किती येतं? 10. ओके, या कंपाऊंडचं कॅल्क्युलेशन करा. कार्बन किती येतं? 1 2 3 आणि 4. कार्बन किती येतं? 4. हायड्रोजन किती येतं? बरं 3 4 7 आणि 10. किती येतं? 10. म्हणजे या दोन्ही कंपाऊंड मध्ये ऍटम कसे येतं? सारखे येतं.
आयसो म्हणजे सेम, मर म्हणजे पार्ट, ऍटम म्हणजे पार्ट कसे येतं सारखे. या कंपाऊंड मध्ये पण 4 कार्बन आहेत, या कंपाऊंड मध्ये पण 4 कार्बन येतं, या कंपाऊंड मध्ये पण 10 हायड्रोजन, पलीकडच्या कंपाऊंड मध्ये पण 10 हायड्रोजन आहेत. आणि म्हणून मी असं म्हणेन हा 1 नंबरचा कंपाऊंड दुसऱ्या कंपाऊंडचा आयसोमर आहे, दुसरा कंपाऊंड 1 नंबरच्या कंपाऊंडचा आयसोमर आहे. मग आयसोमर्स म्हणजे काय, डेफिनेशन सांगितली. 2 or more compounds, इथं दोनच, काही वेळेस तीनही असतात. ओके, 2 or more compounds having same molecular formula but different structural formula are called as isomers and that phenomenon is called as isomerism. फक्त ऑर्गॅनिक कंपाऊंडचीच टेंडन्सी अशी आहे की ते कोणते आयसोमर्स दाखवतात, ते काय दाखवतात, आयसोमर्स दाखवतात. म्हणून लिहिले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स शो आयसोमेरिझम प्रॉपर्टी. अलग लक्षात. C4H10 चे किती चेन आयसोमर्स आहेत, तर C4H10 चे किती पहा, तर 2 चेन आयसोमर्स आहेत. एकाचं नाव N-ब्युटेन, दुसऱ्याचं नाव आयसोब्युटेन. आता मी आयसोमेरिझमची डेफिनेशन देतो तुमच्यासाठी. ओके, तुम्हाला डेफिनेशन ती लिहून घ्यायची आहे. आयसोमेरिझम म्हणजे काय, डेफिनेशन, 2 or more compounds having same molecular formula but different structural formula are called isomers of each other, and phenomenon is called as, असं म्हणू आपण, the phenomenon. आता ही जी वरची the phenomenon is called isomerism. आणि त्या फेनॉमेनॉनला काय म्हणतो आपण, तर आयसोमेरिझम असं म्हणतो. पहा बरं डेफिनेशन कडे पहा बरं काय सांगते. 2 or more compounds having same molecular formula, हा फॉर्म्युला कसा आहे दोघांचा पण सारखा, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but different structural formula are called isomers of each other and the phenomenon is called as isomerism. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तुम्ही असं म्हणाल. एक्झाम्पल नंबर 1 इथं पाहिजे घेतो. एक्झाम्पल 1, मॉलिक्युलर फॉर्म्युला असं, मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता, C4H10 shows following chain isomers. हे कोणते आयसोमर्स येतात, तर चेन आयसोमर्स आहेत. ओके, कोणता मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड C4H10 याचे किती आयसोमर्स आहेत, 2 आहेत. हा N-ब्युटेन आहे, हा कोणता आहे तर N-ब्युटेन, आणि हा कोणता आहे तर आयसोब्युटेन. हे लक्षात आलं तुमच्या. ऑर्गॅनिक कंपाऊंड 5 आपण कितवं 6 नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहतोय, ते कोणतं, आयसोमेरिझम. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स शो आयसोमेरिझम प्रॉपर्टी म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच असतो पण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर दाखवण्याचं फंक्शन हे कोण करत असतं, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स करत असतात. ओके, 2 or more compounds having same molecular formula but different structural formula and these different structures are called as, ह्याचा आयसोमर हा आणि ह्याचा आयसोमर हा. Okay, these two structures are called as isomers of each other and this phenomenon of organic compound, ही जी दाखवण्याची कला आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडची, या कलेला म्हणा किंवा या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, तर आयसोमेरिझम प्रॉपर्टी असं आपण म्हणतो. ओके, तुम्ही काय करणार, ही डेफिनेशन लिहून घेणार. मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 shows following chain isomers असं लिहिणार आणि त्याच्या खाली हे एक्झाम्पल तुम्ही काढून घेणार अशा प्रकारे. ओके, तुम्ही म्हणता सर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखा आहे का, नाही. इथं 1 2 3 4 कार्बन टर्म कसे येतात, सरळ रेषेमध्ये येतं. कसे येतं, सरळ रेषेमध्ये आहेत. आणि इथं मात्र जर आपण पाहिलं कार्बन 4च आहेत पण 1 2 3 हे सरळ आहेत आणि चौथा कुठं आहे, तर चौथा मात्र चेनच्या बाजूला आहे. 4 कार्बन टर्म विदिन अ चेन आहेत आणि इथं 3 कार्बन टर्म विदिन अ चेन आणि चौथा कार्बन टर्म आउट ऑफ द चेन आहे. कसा आहे तो, तर आउट ऑफ द चेन आहे. म्हणून
ज्या ज्या वेळेस दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो पण त्यांच्या चेन मध्ये वेगवेगळे प्रकार असतात, त्याला आपण काय म्हणतो, चेन आयसोमर्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, चेन आयसोमर्स. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, ओके, आर कॉल्ड ॲज अ चेन आयसोमर्स. एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन, याचा एफिशियन नुसतं ब्युटेन आणि याचं कोणतं, 2-मिथिल प्रोपेन. दीज आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ, हे कशाचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत बरं, आपल्याला माहिती आहे एलपीजी. आपल्याला काय माहिती आहे, एलपीजी. तरी तुम्ही तिकडे दिसत नाही, एलपीजी जे आपण पाहतो त्याला आपण म्हणतो लिक्विफाईड, कोणतं, लिक्विफाईड पेट्रोलियम, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ओके, तर हे एलपीजी मध्ये काय असतं, तर एलपीजी मध्ये एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे भरलेले असतात. जे आपण घरी कुकिंग साठी गॅस वापरतो, सिलेंडर वापरतो, त्या सिलेंडर मध्ये जे गॅसचे कॉन्स्टिट्युएंट्स असतात किंवा ते जे गॅस असतं ते काय असतं, तर एन ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, हे त्याचे पार्ट्स आहेत. ओके, ही झाली प्रॉपर्टी. मग मला आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे की C5H12 याचे किती आयसोमर्स असतील, किती वेगवेगळे पॉसिबल स्ट्रक्चर तुम्ही काढू शकता. ओके, तुम्हाला एक्झाम साठी असतं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी, नीट जे किंवा सीईटी साठी, हाऊ मेनी पॉसिबल चेन आयसोमर्स ऑफ C5H12. पहा, C5H12 चे किती चेन आयसोमर्स आहेत, काढू शकता तुम्ही. हा सांगा किती आयसोमर्स येतं, हे काढले असते तुम्ही लिहून घेतलं असेल. हा, व्हिडिओ पॉज करून स्टॉप करून तुम्ही हे जे कंटेंट असतं बोर्डवरचं ते तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे. ओके, चला दुसरं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी, की दुसरं एक्झाम्पल कोणतं. एक्झाम्पल नेक्स्ट, C5H12 shows following chain isomers. काढा following chain isomers, काढा बरं. C5H12 चे किती पॉसिबल स्ट्रक्चर आयसोमर तुम्हाला काढता येतील, तर किती चेन आयसोमर्स काढता येतील. तर चला मी सांगतो, C5H12 हा जो C5H12 आहे त्याचे चेन आयसोमर्स हे काढत असताना काय करायचं, तर पहिलं स्ट्रक्चर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे, C5H12 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे, C5H12. चला इथे तुम्ही C5H12 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याचे पॉसिबल स्ट्रक्चर किती काढता येतील. पहिलं स्ट्रक्चर आपण काढूया, 1 2 3 4 आणि 5 कार्बन ॲटम काढले. ओके, हायड्रोजन किती येतं, 12. हे पहा तुम्ही असं काढू शकता, 1 2 3, इथं 1 2, बाकीचे सगळे हायड्रोजन काढायचे. ओके, हे कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढला. ओके, हा याला तुम्ही असे लिहू शकता, CH3 CH2 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 आणि इथं CH3. याचं नाव आहे एन पेंटेन. काय विद्यार्थ्यांचं नाव, एन पेंटेन. हे त्याचं कोणतं नाव आहे, कॉमन नेम आहे. हे झालं पहिलं. दुसरे पॉसिबल स्ट्रक्चर कोणतं, तर पहा 1 2 3 4, इथं कार्बन काढू, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. ओके, इथं हायड्रोजन तुम्हाला लक्षात आलेलंच आहे, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, सगळ्या जागेवरती हायड्रोजन. आणि हा कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. ज्यांना हे कसं काढायचं लक्षात आलं त्यांना शॉर्ट फॉर्म तुम्ही असंही काढू शकता, CH3 CH3. ओके, इथं काढायचा तो CH3. हे ते स्ट्रक्चर एकच आहे, काढण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत ज्या ते आपल्याला पुढे पाहायच्या. ओके, 1 2 3 4. ओके, इथं किती येतं, 3 झाले का, थोडं पुढे जाऊ आपण. ओके, CH, इथं CH2 आणि CH3 हे दोन्ही स्ट्रक्चर कसे तर सारखेच आहेत. हा कोणता आहे पहा, आता इथं जर आपण नंबरिंग दिली 1 2 3 आणि 4, तर याचं नाव काय, याचं नाव आहे आयसोब्युटेन. याचं जे नाव आहे ना 1 2 3 4, तर याचं नाव आहे आयसो. हा प्रिफिक्स 2 नंबरच्या कार्बनला मिथाइल ग्रुप जोडलाय आयसो, आणि टोटल कार्बन 5 येतं म्हणून याचं नाव आहे आयसोपेंटेन. याचं नाव काय तर आयसोपेंटेन, हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि तिसरं पॉसिबल स्ट्रक्चर तुम्हाला सांगतोय की असं, तिसरं पॉसिबल स्ट्रक्चर 1 2 3. ओके, इथे एक कार्बन, इथे एक कार्बन, आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, तर कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट, कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. आणि म्हणून प्रत्येक कार्बनला आपण काय करूया, 4 सिग्मा बॉन्ड येतील, या हिशोबाने आपण त्याला हायड्रोजन जोडूया. बरोबर स्ट्रक्चर येतं, कुठंही हायड्रोजन कमी पडत नाही किंवा कुठंही जास्त होत नाही. हा फॉर्म्युला आहे. आणि याला जर आणखी सोप्या पद्धतीने काढायचं असेल तर असं CH3, इथं CH3, इथं CH3 आणि इथं CH3. ओके, हा फॉर्म्युला आहे. आणि इथं 1 2 आणि 3, 2 नंबरच्या कार्बनला 1 आणि 2 मिथिल ग्रुप जोडले तर या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे निओपेंटेन. काय विद्यार्थ्यांचं नाव, निओपेंटेन हे त्याचं नाव आहे.
किती फॉर्म्युले काढले आपण? C5H12 चे किती आयसोमर्स काढले? 3. याचं नाव काय? एन पेंटेन. हे पहा, हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला दोन्ही प्रकारचे मी स्ट्रक्चर काढून देतो, काही जणांना सोपं, काही जणांना आणखी त्याच्यापेक्षा सोपं वाटण्यासाठी. एन पेंटेन याचा आययुपीसी नेम आहे पेंटेन. काय याचा आययुपीसी नेम? पेंटेन. 5 कार्बन आहेत, ते सरळ रेषेमध्ये आहेत, याचं नाव पेंटेन. हा जो दुसरा आहे याचं नाव काय? आययुपीसी नेम याचं नाव आहे 2 मिथिल ब्युटेन. काय विद्यार्थ्यांचं नाव? 2 मिथिल ब्युटेन. आणि इथं काय असणार बरं? त्याचा आययुपीसी नेम आहे 2,2 डायमिथिल प्रोपेन. 2,2 डायमिथिल प्रोपेन. तर हे एकमेकाचे काय झाले बरं? तर आपण असं म्हणूया, हे एकमेकाचे काय झाले? तर चेन आयसोमर्स झाले. कोणते आयसोमर्स? चेन आयसोमर्स असं झालं. ओके. C5H12 हाऊ मेनी चेन आयसोमर्स? इट शो 3 आयसोमर्स. किती आयसोमर्स असतात? तर 3 आयसोमर्स ते दाखवतो. आणि अशा प्रकारची प्रॉपर्टी फक्त कोण दाखवत असतं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड का? नाही. कोणते कंपाऊंड? ऑर्गॅनिक कंपाऊंड. C5H12 हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि त्याने किती आयसोमर्स दाखवतो? 3. एकाचं नाव एन पेंटेन, दुसऱ्याचं आयसोपेंटेन, तिसऱ्याचं निओपेंटेन. ओके. सो दिस टाइप ऑफ प्रॉपर्टी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कॉल्ड एज अ आयसोमेरिझम. आणि म्हणून इथं हा पॉइंट संपला. ऑर्गॅनिक कंपाऊंड शो आयसोमेरिझम प्रॉपर्टी. पुढे आपल्याला दाखवायचं अल्किन आहे, अल्काइन. हे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम असेल किंवा पोझिशन आयसोमेरिझम असेल. ओके. तर वेगवेगळ्या प्रकारचे आयसोमेरिझम आपल्याला पुढे गेल्यानंतर पाहायचेच आहेत. ठीक आहे. हे झालं 6 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण पाहूया बरं, इथं इथपर्यंत कोण काय अडचण आहे का? नसावीच. C5H12 चे किती आयसोमर्स येतात? हा एक एन पेंटेन, हा दुसरा आयसोपेंटेन आणि तिसरा निओपेंटेन. सर कसे काढले नाही का? तर पॉसिबल वेगवेगळ्या स्केलेटन कशा काढता येतील त्यासाठी प्रयत्न करायचा. इथं मी 5 कार्बन सरळ रेषेत काढले, इथं पॉसिबिलिटी बदलून पाहिली, इथं आणखीन पॉसिबिलिटी बदलून पाहिली. तुम्ही प्रयत्न करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एखादं स्ट्रक्चर तिथं काढू शकता. असेल पॉसिबल तर पहा. पुढचं पाहू आपण 7 नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स. तर ते आहे फंक्शनल ग्रुप. कोणतं? तर फंक्शनल ग्रुप. ऑर्गॅनिक कंपाऊंड शो डिफरंट फंक्शनल ग्रुप इन देअर स्ट्रक्चर. ओके. हे मोडतोय आपण. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहत आहोत, लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक कंपाऊंड आयसोमेरिझम प्रॉपर्टी दाखवतो. त्यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट कमी असतो, ते पाण्यात सोल्युबल होत नाहीत, ते ऑर्गॅनिक सोलवंट मध्ये सोल्युबल होतात. ओके. या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. नंतर आपण पाहूया किती नंबर जातो? 6 नंबर. आता 7 नंबरचं पाहू. फंक्शनल ग्रुप. काय पाहू आपण विद्यार्थ्यांनो? फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप मध्ये काय लिहायचं? देयर आर 37 मिलियन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर एक्झिस्ट इन नेचर. ओके. खूप आहे. 37 मिलियन पाहणं विषय विचार करा तुम्ही. एकदा गुगलवरती टाका 37 मिलियन, किती शून्य येतात पहा 37च्या समोर. ओके. तेवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन जे तुम्हाला पुढे पाहायचं आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात असल्या कारणानं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन हे 2 प्रकारे असतं. एक डिपेंडिंग अपॉन देअर स्ट्रक्चर. पहिला प्रकार डिपेंडिंग अपॉन स्ट्रक्चर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड. आणि दुसरा पॉसिबल वे आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड बाय देअर फंक्शनल ग्रुप. काय असतात फंक्शनल ग्रुप? तर तुम्हाला 10वीला झालेले पहा. 10वीला झाले तर मी असं म्हणेल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स शो different functional group in their structure. different functional groups in their structure. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये दाखवतात. एक्झाम्पल देतो तुम्हाला. किती फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहिजे तर पुढे गेल्यानंतर आपल्याला 23 प्रकारचे फंक्शनल ग्रुप पाहिजे. तर तुम्ही 10वीला असताना, आता 10वीला मागच्या वर्षी असताना तुम्ही पाहिले तर OH म्हणलं की तुम्ही लगेच सांगता कोणता आहे बरं? हा OH म्हणलं की अल्कोहोल आहे, बरोबर आहे. OH म्हणलं की अल्कोहोल. त्यानंतर मी जर असं म्हटलं C डबल बॉन्ड OH म्हणजे कोणता, तर लगेच सांगता तुम्ही का नाही? कोणता? असा कोणता असतो? तर असा आयडियल फंक्शनल ग्रुप असतो. कोणता असतो विद्यार्थ्यांनो? आयडियल फंक्शनल ग्रुप. असं जर आपण पाहिला C6 म्हणजे हा C डबल बॉन्ड O, तर हा कोणत्या प्रकारचा फंक्शनल ग्रुप आहे? तर हा कीटोन प्रकारचा फंक्शनल ग्रुप आहे. तुम्हाला 4 ते 5 किंवा 6, 7, 8 असे एवढे माहित असतील, पण आपल्याला
याच टॉपिक मध्ये पुढे पाहायचे आहेत जवळपास 21 प्रकारचे फंक्शनल ग्रुप येते. किती? 21 प्रकारचे फंक्शनल ग्रुप आपल्याला पुढे गेल्यानंतर पाहायचे आहेत. ठीक आहे, चला इथे टाकतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड शो डिफरंट फंक्शनल ग्रुप इन दिअर स्ट्रक्चर. ज्या ज्या कंपाऊंड मध्ये OH हा फंक्शनल ग्रुप असेल त्या त्या कंपाऊंडला आपण अल्कोहोल्स म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? अल्कोहोल्स म्हणतो. जर CHO असेल तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप, जर C डबल बॉन्ड O असेल तर कीटोन फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. एक्झाम्पल alcohols contain OH functional group. Alcohols contain OH functional group. एक्झाम्पल देतो प्रत्येकाचं. एक्झाम्पल नंबर 1 CH3OH. याचं नाव काय? तर याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. याला काय म्हणतो आपण? याला मिथिल अल्कोहोल म्हणायचं. दुसरं CH3CH2OH. याचं नाव काय बरं? याला म्हणायचं इथिल अल्कोहोल. याला काय म्हणायचं? इथिल अल्कोहोल. यातला फंक्शनल ग्रुप कोणता आहे? तो OH हा फंक्शनल ग्रुप आहे. चला हे झालं एक. दुसरं पाहता. दुसरं aldehydes contain C डबल बॉन्ड OH ग्रुप. म्हणजे काही जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील त्यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असणार आहे? अल्डिहाइड ग्रुप असणार आहे. C डबल बॉन्ड OH याला आपण म्हणतो अल्डिहाइड ग्रुप किंवा त्याला फॉर्मिन देखील म्हणतो. एक्झाम्पल द्यायचं असेल त्याचं एक्झाम्पल पहा. HC डबल बॉन्ड OH हा फॉर्मल्डिहाइड. कोणता विद्यार्थ्यांना? हा फॉर्मल्डिहाइड आहे. त्यानंतर आपण घेऊ दुसरा CH3C डबल बॉन्ड OH. हा कोणता कंपाऊंड आहे? तर हा आहे असेटाल्डिहाइड. कोणता आहे हा? असेटाल्डिहाइड. या प्रकारे. चला तिसरं कीटोन. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन कीटोनिक. कोणतं? कीटोनिक किंवा कीटोन कंटेन C डबल बॉन्ड O ग्रुप. कोणता असेल? C डबल बॉन्ड O ग्रुप. तुमच्या माहितीसाठी याला ह्या OH ला आपण म्हणतो अल्कोहोलिक ग्रुप. कोणता आहे हा? अल्कोहोलिक ग्रुप. हा जो CHO ग्रुप आहे याला अल्डिहाइडिक तर म्हणतोच आपण. याला अल्डिहाइडिक तर म्हणतोच, पण याला फॉर्मिल असं देखील म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो? फॉर्मिल ग्रुप देखील म्हणतो. नंतर हा जो आहे C डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड O म्हणजे कोणता? त्याला कीटोनिक किंवा ऑक्झो असं देखील म्हणतो. एक्झाम्पल त्याचं पाहायचं असेल तर एक्झाम्पल नंबर 1 CH3C डबल बॉन्ड O CH3. याचं नाव काय? याचं नाव आहे असेटोन. काय याचं नाव? असेटोन. दुसरा CH3C डबल बॉन्ड O CH2CH3. याचं नाव आहे इथिल मिथिल कीटोन. काय नाव याचं? इथिल मिथिल कीटोन. या प्रकारे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन डिफरंट टाइप ऑफ फंक्शनल ग्रुप इन देअर स्ट्रक्चर. हे तर तुम्हाला माहिती आहे. OH म्हणजे अल्कोहोल, CHO म्हणजे कोणता? अल्डिहाइड. C डबल बॉन्ड O म्हणजे कोणता? कीटोन आहे. C डबल बॉन्ड O म्हणजे कोणता? तर कीटोन. मग सर आम्हाला आणखी वेगळे सांगा, नाही का? तर वेगळे सांगायचे असतील तर मी काही ते स्ट्रक्चर फास्ट काढतो जे की पुढे आपल्याला पाहायचेच आहेत. सर तुम्ही म्हणता पुढे पाहायचे तर हो पाहायचे, तर याच्या पुढचं कंटेंट आपल्याला तेच आहे. आणि म्हणून 4 नंबरचा म्हणेल मी C डबल बॉन्ड OO असा जो असतो C डबल बॉन्ड OO R डॅश. हा जो आहे हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? हा ईस्टर फंक्शनल ग्रुप आहे. कोणता आहे? ईस्टर. ESTER. ईस्टर फंक्शनल ग्रुप ज्याला फ्रुटी स्मेल असतो. कोणता असतो? फ्रुटी स्मेल असतो. त्यानंतर 5 नंबरचं सांगतो काही ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये NH2 ग्रुप असतो. कोणता असतो? NH2 म्हणजे कोणता? तर NH2 म्हणजे अमाइन असतो. NH2 म्हणजे काय? अमाइन. जसं पहा CH3NH2 जर मी म्हटलं तर ह्याचं नाव आहे मिथिल अमाइन. काय याचं नाव? तर मिथिल अमाइन. हा अमाइन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप आहे मिथिल अमाइन. इथं जर घेतलं मी CH3, इथं जर घेतलं मी CH3 तर याचं नाव आहे मिथिल असेटेट. याचं नाव काय? तर मिथिल असेटेट. म्हणजे ईस्टर हा फंक्शनल ग्रुप आहे. वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे COOH असेल तर कोणता बरं? कार्बोक्झिलिक ऍसिड. COOH म्हणजे कोणता? तर कार्बोक्झिलिक ऍसिड. हा कोणता आहे? हा तुम्हाला दाखवला होता कार्बोक्झिलिक ऍसिड. ओके. 7 नंबरचं सांगतो तुम्हाला मी. भरपूर येतं RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R डॅश. ह्याला आपण म्हणतो अनहायड्राइड फंक्शनल ग्रुप. कोणता विद्यार्थ्यांना? अनहायड्राइड. यालाच आपण म्हणतो ऍसिड अनहायड्राइड. त्याचबरोबर भरपूर सांगता येतील मला C डबल बॉन्ड O NH2.
त्याला आपण म्हणतो अमाइड फंक्शनल ग्रुप. कोणता आहे? अमाइड. इथं जर CH3 असेल तर असेटा अमाइड असं त्याचं नाव होतं. पुढे मी तुम्हाला शिकवणार जवळपास 21 प्रकारचे फंक्शनल ग्रुप आपल्याला पुढे पाहायचे होतं. ओके, हे झालं 7 नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स. कोणतं झालं? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड शो डिफरंट टाइप ऑफ फंक्शनल ग्रुप इन देअर स्ट्रक्चर. यामध्ये कोणता आहे? अल्कोहोल आहे. यामध्ये कोणता आहे? अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. यामध्ये कोणता आहे? असेटोन. तर तुम्हाला माहित असेल खोकल्याचं जे औषध असतं, खोकला आल्यानंतर तो राहण्यासाठी जे आपण औषध घेतो त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. काय असतं? अल्कोहोल. त्याचबरोबर तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सॅनिटायझर दाखवलं होतं. काय दाखवलं तुम्हाला? मी सॅनिटायझर दाखवलं होतं. या सॅनिटायझर मध्ये पण कोणतं आहे? अल्कोहोल आहे. त्याचबरोबर असं जर आपण पाहिले मार्कर मध्ये इंक आहे. तर इंक तयार करण्यासाठी टोलिन C6H5CH3 किंवा अल्कोहोल वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग यामध्ये केला जातो. ओके, हे झालं कोणतं झालं? फंक्शनल ग्रुपचं. पुढचं पाहू आपण ओडर. काय तर? ओडर. ऑर्गॅनिक कंपाऊंडला वेगवेगळा स्मेल असतो. पाहायचं आता हे पुढचे छोटे येतं. 7 नंबर झालं. 8 नंबरचे आपण कॅरेक्टरिस्टिक पाहूया. 8 नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ते आहे ओडर. आठ नंबरचं ओडर. ओडर म्हणजे स्मेल ज्याला आपण म्हणतो. ओडर म्हणजे काय तर? स्मेल. असं म्हणजे मी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स शो डिफरंट ओडर. जसं पहा एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल इथं तुमच्या समोर आहे पहा. C डबल बॉन्ड OO ईस्टरला कोणता स्मेल आहे? आता सांगितलं. त्यांना फळासारखा वास असतो. कसा असतो? तर इट हॅव्हिंग फ्रुटी स्मेल. म्हणून एक्झाम्पल देतो मी. ईस्टर कंटेन फ्रुटी स्मेल. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये C डबल बॉन्ड O हा फंक्शनल ग्रुप आहे त्यांना कोणता स्मेल आहे? तर फ्रुटी स्मेल आहे. कोणता आहे? तर फ्रुटी स्मेल. त्यानंतर अमाइन्स कंटेन फिशी स्मेल. अमाइन्सला कसा वास असतो? माशासारखा वास असतो. कसा वास असतो? तर माशासारखा वास असतो. जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात कधी तर बाजारामध्ये जर गेलात तर वेगवेगळा खराब वास येतो माशाचा, नाही का? म्हणून अमाइन कंटेन फिशी स्मेल. ज्या कंपाऊंडला माशासारखा वास असतो त्यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो? तर NH2 म्हणजे अमायनो फंक्शनल ग्रुप असतो. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, हे झालं. एवढंच सोपं आहे. ओडर. ऑर्गॅनिक कंपाऊंड शो डिफरंट ओडर. तर कोणत्या फंक्शनल ग्रुपला फळासारखा वास असतो? तर ईस्टर प्रकारच्या फंक्शनल ग्रुप असलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला फळासारखा वास असतो. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर अमाइन कंटेन फिशी स्मेल. ज्या कंपाऊंड मध्ये NH2 हा फंक्शनल ग्रुप असतो त्यांना माशासारखा वास असतो. माशा म्हणजे छोटे छोटे फिरतात त्या नाही बरं का. मासे जे असतात पाण्यामधले त्यांच्यासारखा वास या कंपाऊंडला असतो. त्यानंतर पाहूया आपण कंडक्टिव्हिटी. काय पाहू आपण? कंडक्टिव्हिटी पाहू. तर मला असं म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड पाण्यामध्ये सोल्युबल होत नाहीत. त्यांचं आयनायझेशन होत नाही. त्याचं काय होत नाही? आयनायझेशन होत नाही. ते कोव्हॅलंट कंपाऊंड असतात. त्यांचं आयनायझेशन होत नाही म्हणून ते बॅड कंडक्टर असतात. ते कसे असतात? तर बॅड कंडक्टर. कंडक्टिव्हिटी मी एक शब्द देतो बघा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डू नॉट आयोनाइज. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डू नॉट आयोनाइज म्हणजे दे डू नॉट फॉर्म आयन्स. ते काय तयार करत नाहीत? त्यांचं आयनायझेशन होत नाही. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डू नॉट आयोनाइज. हेन्स किंवा आपण म्हणू शकतो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डू नॉट आयोनाइज. हेन्स दे आर म्हणजे कोण? हेन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा हेन्स डबल शब्द होईल. हेन्स दे आर बॅड कंडक्टर ऑफ heat as well as electricity. ओके, हीट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय होत नाही? ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आयन्स तयार होत नाहीत. आणि जर आयन्स तयार जर नाही झाले तर त्यांच्यातून काय होणार नाही? इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण जर समजा NaCl जर पाण्यात टाकलं तर काय तयार होतात? Na+ आणि Cl- हे आयन्स तयार होतात. हे काय तयार होतात? तर आयन्स हॅव्हिंग टेंडन्सी टू फ्लो करंट फ्रॉम वन पॉइंट टू
अनदर पॉइंट. ओके, आयनचं मायग्रेशन होतं. आयनचं काय होतं? मायग्रेशन होतं. आणि मायग्रेशन झाल्यामुळं करंट फ्लो होतो. पण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जर आपण पाहिलं, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं समजा CH3OH, ओके, तर हे पाण्यात जर टाकलं तर काय तयार होत नाहीत, यांचे आयन्स तयार होत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डू नॉट आयनाइज, हेन्स दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होण्यासाठी कोणत्याही कंपाऊंड मध्ये एक तर फ्री इलेक्ट्रॉन्स पाहिजे असतात. काय पाहिजे असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स पाहिजे असतात, किंवा त्या कंपाऊंडचे आयन्स तयार झाले पाहिजेत. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आयन्सच तयार होत नाहीत. लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आयन्स तयार होत नाहीत. आणि आयन तयार होत नाहीत म्हणून त्यांच्यामधून काय फ्लो होत नाही, तर त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, हे झालं 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स. आता जवळपास कॅरेक्टरिस्टिक्स सगळे संपले. तर 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स झालं. एकच कॅरेक्टरिस्टिक्स ते राहिले आपल्याला, पॉलिमरायझेशन. कोणतं राहिलं तर पॉलिमरायझेशन. आणि हे लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल कसे दिले मी? इनऑर्गॅनिकचं, म्हणजे याला आपण म्हणतो आयनिक कंपाऊंड. आयनिक कंपाऊंड पाण्यात टाकले की Na+Cl- होतात. म्हणून हे कसे असतात, तर हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. पण ऑर्गॅनिक कंपाऊंड मात्र काय करत नाही, तर ते आयन्स तयार करत नाहीत. आणि म्हणून त्यांच्यामधून विद्युत सप्लाय होत नाही, आपण समजू शकतो. त्यानंतर 10वं पॉलिमरायझेशन. काय घेतो आपण शेवटचं कॅरेक्टरिस्टिक? तर पॉलिमरायझेशन. कोणतं? पॉलिमरायझेशन. मी असं म्हणेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड सांगतो, समजू तुम्हाला. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स शो पॉलिमरायझेशन प्रॉपर्टी. पॉलिमरायझेशन प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी दाखवत होते? तर पॉलिमरायझेशन प्रॉपर्टी दाखवतात. त्याचा अर्थ काय? तुम्ही म्हणाल, हा जो मार्कर पेन आहे हा प्लास्टिकचा आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हे प्लास्टिक आहे. ओके, हे पॉलिमर आहे. काय तर पॉलिमर. आपले हेअर, ओके, हेअर काय? पॉलिमर. आपले जे नेल असतात, नख जे असतात, नख पण काय? पॉलिमर. आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे DNA किंवा RNA आहे. तर हे पण काय? तर हे पण बायोपॉलिमर्स आहेत. काय तर? बायोपॉलिमर्स. आणि ते सगळ्या गोष्टी मी जे सांगितलं, नख असतील, केस असतील, मार्कर पेन असेल, हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड येतो. कोणते कंपाऊंड येतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण म्हणू शकतो मोस्टली ऑर्गॅनिक कंपाऊंड शो पॉलिमरायझेशन प्रॉपर्टी. एक एक्झाम्पल देतो. सगळ्यांना पॉलिथिन बॅग माहिती आहे. कोणती बॅग माहिती आहे? पॉलिथिन. पहा इथं सांगतोय, हा कार्बन डबल बॉन्ड, इथं H. आता ही N संख्या म्हणजे काय? या N संख्येचा अर्थ लार्ज मॉलिक्यूल. याचा अर्थ काय? तर लार्ज. व्हेन लार्ज नंबर ऑफ इथिन जर आपण घेतले, किती घेतले आपण? 1000 घेतले. लक्षात घ्या, लार्ज म्हणजे काय? आपण 1000. जर 1000 एवढे इथिन मॉलिक्यूल घेतले, पहा काय सांगतो, 1000. आपण असं म्हणूया, हे एक कंटेनर घेतलं. काय घेतलं आपण? एक कंटेनर घेतलं. आणि ह्या कंटेनर मध्ये जवळपास 1000 एवढे इथिन मॉलिक्यूल घेतले. आणि त्यामध्ये आपल्याला काही कॅटलिस्ट टाकायचा असतो. काय टाकायचं असतं? कॅटलिस्ट. एक टाकतो जिगलर नाटा. कोणता? जिगलर नाटा कॅटलिस्ट टाकायचा असतो. ते काय असतं नंतर सांगतो. जिगलर नाटा कॅटलिस्ट टाकायचा. आणि याला काय करायचं? आपल्याला याला हीट करायचं. हीट करायचं. आणि हीट करत असताना यावरती प्रेशर अप्लाय करायचं. आपल्याला काय करायचं? अप्लाय प्रेशर. ज्यावेळेस लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल घेऊ, हे काय तर आपल्याला इथिन. ज्यावेळेस आपण लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल घेतले, त्यांच्यात जिगलर नाटा कॅटलिस्ट टाकला, त्यांना हीट केलं, आणि त्यांच्यावरती जर प्रेशर दिलं, तर एका इथिनच्या मॉलिक्यूल पासून म्हणजे एका मॉलिक्यूल पासून एक रिपीट युनिट असे 1000 मॉलिक्यूल एकत्र येऊन यांच्यापासून काय करतो? पहा, एक सांगतो मला. हा जो आहे ना कार्बन डबल बॉन्ड, या डबल बॉन्डचे कन्वर्जन अशा रिपीटिंग युनिट मध्ये होतं. हे एका इथिन पासून हे RU म्हणजे काय? रिपीटिंग युनिट. आणि मी जर म्हटलं हे जर 1000 असतील, तर हे किती तयार होतील? 1000 तयार होतील. आणि असे 1000 मॉलिक्यूल एकत्र येऊन यांच्यापासून एक लांब लचक साखळी तयार होईल. त्या साखळीला म्हणायचं असतं पॉलिथिन. त्याला काय म्हणतो आपण? पॉलिथिन. हा एक मॉलिक्यूल. पण असे Nचा अर्थ काय? लार्ज नंबर ऑफ. जर लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल घेतले आणि त्यांना काय करायचं? त्यांना आपल्याला 200 ते 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि त्याचबरोबर
6 ते 7 एटीएम प्रेशरला आपण जर समजा लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल घेतले त्या घमिल्यामध्ये ॲटोप्ल्यामध्ये इथिनचे लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल घेतले त्यांना 200 ते 300 टेम्परेचर दिलं आणि 6 ते 7 एटीएम प्रेशर पर्यंत त्यांना आपण प्रेशर क्रिएट केलं तर एका मॉलिक्यूल पासून असं रिपीट युनिट आणि 1000 मॉलिक्यूल जर एकत्र जर आले तर असे लांबलचक साखळी तयार होते आणि त्याच्या शब्द लागतो पॉलीइथिन. त्याला काय म्हणतो आपण? पॉलीइथिन. द कंपाऊंड विच इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल इट इज कॉल्ड एज अ पॉलीइथिन. आणि ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? या प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. म्हणून मला एवढंच सांगायचं most of the organic compounds which are unsaturated show polymerization property. कोणती प्रॉपर्टी दाखवतात? पॉलिमरायझेशन प्रॉपर्टी दाखवतात. मोस्ट ऑफ द अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड शो पॉलिमरायझेशन प्रॉपर्टी. तर हे इथिन पासून काय तयार होतं? पॉलिथिन. आणि याचं कॉमन नेम कोणतं? याचं कॉमन नेम आहे इथिलीन. काय कॉमन नेम? तर इथिलीन. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? पॉलिइथिलीन असं देखील म्हणतो. काय म्हणतो आपण? पॉलिइथिलीन असं म्हणतो. मार्कर पेन काय आहे? पॉलिमर आहे. ओके. पॉलिमरायझेशन प्रॉपर्टी कोणत्या ऑर्गॅनिक कंपाऊंड दाखवतात? तर ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये अनसॅच्युरेशन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, असेच मात्र काय दाखवतात? तर पॉलिमरायझेशन प्रॉपर्टी दाखवतात. ओके. हे झाले जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आज आपण कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले? मग कोणकोणते पाहिले? सगळ्यात अगोदर पाहिलं आपण आयसोमेरिझम. ऑर्गॅनिक कंपाऊंड शो आयसोमेरिझम प्रॉपर्टी म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसे असतात ऑर्गॅनिक कंपाऊंडचे? वेगवेगळे असतात. एक झालं. त्याच्यानंतर कोणतं पाहिलं आपण? त्याच्यानंतर आपण पाहिलं फंक्शनल ग्रुप. ऑर्गॅनिक कंपाऊंड शो डिफरंट फंक्शनल ग्रुप इन देअर स्ट्रक्चर. काही ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप असेल OH, काही मध्ये किटोनिक असेल, काही मध्ये अमायनो असेल, काही मध्ये इस्टर असेल, काही मध्ये अनहायड्रेट असेल. वेगवेगळे फंक्शनल ग्रुप वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असतात. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण पाहिलं ओडर. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग स्पेसिफिक ओडर म्हणजे अमायन्सला माशासारखा वास असतो, इस्टरला फळासारखा वास असतो. ओके. या प्रकारे. त्यानंतर आपण पाहिलं कंडक्टिव्हिटी. ऑर्गॅनिक कंपाऊंड डू नॉट आयोनाइज. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आयन्स तयार होत नाहीत आणि ज्या ज्या कंपाऊंडचे आयन्स तयार होत नाहीत त्यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. हा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवायचं. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ड्यू टू द नॉट फॉर्मेशन ऑफ आयन्स इन देअर स्ट्रक्चर. नंतर कोणतं पाहिलं आपण? पॉलिमरायझेशन. अनसॅच्युरेटेड. कोणते लक्षात ठेवा? अनसॅच्युरेटेड. मग त्याच्यात डबल किंवा ट्रिपल बनवू शकतो. अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स शो पॉलिमरायझेशन. आणि पॉलिमरायझेशन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर छोटे 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 मॉलिक्यूल एकत्र येऊन त्यांच्यापासून मोठा मॉलिक्यूल तयार होणं. या प्रोसेसला काय म्हणतो आपण? पॉलिमरायझेशन. किंवा थोडक्यात सांगतो प्रोसेस ऑफ सिंथेसायझिंग पॉलिमर इज कॉल्ड एज अ पॉलिमरायझेशन. छोट्या मॉलिक्यूल पासून मोठा मॉलिक्यूल तयार होणं या प्रोसेसला काय म्हणतो आपण? पॉलिमरायझेशन म्हणतो. छोटे छोटे अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड एकत्र येऊन त्यांच्यापासून लांबलचक साखळी तयार होते. त्याला काय म्हणतो आपण? पॉलिमर किंवा पॉलिमरायझेशन प्रॉपर्टी असं आपण म्हणतो. ओके. सो दीज आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू सो मच.